मॅडम, मी दात घासते हे इंग्रजीत कसे सांगायचे? खूप सोपं आहे बाळा. आय ब्रश माय टीथ म्हणजे मी दात घासते. हे वाक्य कसे तयार झाले ते समजून घेऊया. आय म्हणजे मी, त्यानंतर घासतेसाठी आपण ब्रश या वर्बचे बेस फॉर्म घ्यायचे आहे. आय ब्रश म्हणजे मी घासते. आता काय घासते ते सांगायचे आहे. आपल्याला माझे दात घासते असे सांगायचे असल्याने इथे आपण आय ब्रश नंतर माय टीथ घेतले आहे. आता आपले आय ब्रश माय टीथ हे पूर्ण वाक्य तयार झाले आहे. जर तुला नेहमीची सवय, नियमित कृती किंवा रोजच्या आयुष्यात वारंवार घडणारी गोष्ट सांगायची असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. आता ही 2 उदाहरणे बघ. आय ब्रश माय टीथ एव्हरी मॉर्निंग म्हणजे मी रोज सकाळी दात घासते. ही माझी नेहमीची सवय आहे. आय ब्रश माय टीथ बिफोर गोइंग टू बेड म्हणजे मी झोपण्यापूर्वी दात घासते. ही माझी नियमित कृती आहे. लक्षात ठेव, आय सोबत नेहमी वर्बचे बेस फॉर्म वापरायचे आहे. म्हणून आय ब्रश माय टीथ हे वाक्य बरोबर आहे आणि आय ब्रशेस माय टीथ हे वाक्य चुकीचे आहे, कारण ब्रशेस मध्ये ईएस जोडलेले आहे. आय सोबत एस, ईएस किंवा आयएस लावलेले वर्ब वापरत नाही. आजचा छोटा नियम लक्षात ठेव, मग सिंपल प्रेझेंट टेन्स मधील अशी अनेक वाक्ये तू अगदी सहज बोलू शकशील. अशाच सोप्या इंग्रजीच्या व्हिडिओसाठी लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.